नमस्कार सर्वांचे स्वागत आहे पुन्हा जयाज किचन में। आज आपण बघणार आहोत सुरत फेमस असा पनीर घोटाळा। पनीर घोटाळ्यासाठी लागणारं साहित्य इथे पाव किलो मी किसलेलं पनीर घेतलेलं आहे, 2 मीडियम आकाराचे कांदे, ढोबळी मिरची 1, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरलेली। काही सुके मसाले पण लागणार आहेत, जाणून घेऊ। लाल तिखट घेतलेला आहे मी 1 चमचा, जिरं 1 चमचा छोटावाला, हळद घेतलेली आहे 1 छोटा चमचा, धने पावडर घेतलेली आहे 1 छोटा चमचा, पावभाजी मसाला घेतला आहे मोठे 3 चमचे, त्याच्यानंतर लाल बेडगी मसाला घेतलेला आहे 2 चमचे कलरसाठी, ऑप्शन आहे, आवडत असेल तर घ्या नाही तर नका घेऊ। गरम मसाला अर्धा चमचा आणि मीठ चवीनुसार। रेसिपी बनवायला खूप सोपी आणि सरळ आहे आणि झटपट बनते। आपल्याला इथे पॅन मध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की आपल्याला लगेच त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे। जिरं फुलल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जाणार आहे कांदा। कांद्याला आपल्याला गुलाबी कलर येईपर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे, फक्त गुलाबी कलर येईपर्यंत परतायचा। त्याच्यानंतर इथे आता मी डायरेक्टली लाल मसाले टाकलेले आहेत, जे मसाल्याचं प्रमाण जे टाकलं होतं ते डायरेक्ट माझ्याकडनं टाकलं गेलेलं आहे। त्याच्यानंतर मसाले मी तेलामध्ये सगळे व्यवस्थित परतून घेतले। त्याच्यानंतर ढोबळी मिरची, टोमॅटो हे पण आपल्याला घालून एकदा परतायचं आहे। सगळे जिन्नस व्यवस्थित एकजीव झाले की आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास एवढं पाणी घालायचं आहे। आणि भाज्याला थोडंसं स्टीम करून घ्यायचं आहे झाकण घालून। साधारणतः तुम्ही 3 ते 4 मिनटं झाकण घालून आपल्याला शिजवायचं। टोमॅटो आणि ढोबळी मिरची खूप लवकर शिजते। इथे वाफ काढून घेतल्यानंतर आपल्याला घालायचं आहे ग्रेट केलेला किंवा किसलेला असा पनीर घालायचा आहे। आणि तुम्ही ह्याच्याबरोबर अजून जर चव वाढवायची असेल तर तुम्ही ह्याच्याबरोबर किसलेलं चीज टाकलं तरीही चव खूप छान येते। सर्व जिन्नस पुन्हा आपल्याला वाफेवरती एक अर्धा मिनिट फक्त शिजवून घ्यायचा। अशा प्रकारे आपला पनीर घोटाळा तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। आणि ज्यांना खायला आवडते त्यांच्यासाठी, ज्यांना बनवून खायला घालायला आवडते त्यांच्यासाठी, सर्वांसाठीच आपल्या आवडीचं चॅनल जयाज किचन।